जोहार सर्वांना. मी कीर्ती दिलेश वळठा, आदिवासी एकता परिषदेची राष्ट्रीय महिला अध्यक्ष. आणि आज आम्ही आलेलो आहे धवलेरी आणि खास आपली जी व्यवस्था आहे आपण जे चालवलेलं आहे आदिवासी धवलेरी सवासिन पंच व्यवस्था बचाव अभियानासाठी. आणि या अभियानाचा आज आपला भाग झालेला आहे. खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी की आज आपल्यासोबत आहे पालघर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर हेमंत सवराजी आणि त्यांच्यासोबत डॉक्टर सुनील पराड सर आहेत आणि धवलेर आहेत. त्यांची आज खास मुलाखत आपण बघणार आहोत आणि ऐकणार आहोत. तर चला मग आपण ऐकूया. डॉक्टर साहेबांकडनं दोन डॉक्टर आपल्याकडे आहेत आणि एक खासदार आहेत. तर ऐकूया त्यांच्याकडनं धवलेरी आणि आदिवासी संस्कृती काय आहे आणि हा आपलं जो अभियान चाललं आहे तर अभियानाचा भाग काय आहे तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. जोहार. नमस्कार. आदिवासी संस्कृती प्रगल्भ अशी संस्कृती आहे, जिला खरं तर या जगावरचा आदिमानव हा आदिवासी. आणि त्यामुळे त्यानंतरच्या ज्या ज्या पिढ्या आल्या त्या सगळ्या आदिवासीच आहेत ह्या मताचे आम्ही आहोत. आणि त्यामुळे आत्ता हे जात पात धर्म हे सगळे झालेले आहेत, परंतु त्यांचं सगळ्यांचं मूळ हे आदिवासी. आपण बघतो आहोत की आदिवासी परंपरेमधील अत्यंत प्रगल्भ अशी संस्कृती ही धवलेरी. ज्या काळामध्ये ज्या शतकांमध्ये स्त्रीला एक हीनतेची वागणूक मिळायची, दुय्यम दर्जाची वागणूक मिळायची, सतीची प्रथा होती, तिचा बळी दिला जायचा, दुय्यम वागणूक मिळायची, अशा परिस्थितीमध्ये आदिवासी संस्कृतीमध्ये धवलेरी अर्थात विधवा महिलेला अतिशय उच्च दर्जाचं स्थान हे समाजामध्ये परंपरागत दिलेलं आहे, पूर्वापार दिलेलं आहे. आणि त्याचं जिता जाता उदाहरण आपण बघतोय की आज आमच्यासोबत दोन धवलेरी आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की आता आपण ज्या गोष्टी करतोय की स्त्रीने हे पुरुषाच्या खांद्याला खांद्याबरोबर लावून काम केलं पाहिजे, काम करते, परंतु आदिवासी समाजामध्ये धवलेरीला अर्थात महिलांना हे अतिशय उच्च दर्जाचं स्थान पूर्वापासून होतं आहे आणि राहणार आहे. त्याचाच भाग आपण बघतोय की आज धवलेरी आमच्यासोबत आहेत. आजी नमस्कार. जोहार. बरं, तुम्ही धवलेरीचं काम करता बरोबर ना? तुमचं नाव काय? हां, अनुसया मटकुले पडवळे. हां, जयवंती सुतार. बरं, आता तुमची वय काय तुम्हाला माहीत आहे? कोणत्या गाव कोणतं तुमचं गाव? मावशी, किती वर्षापासून तुम्ही धवलेरीचं काम करता? माझे वर्ष 20 वर्ष झाले. 30 वर्ष. हां, माझी आई गमावली. मी गाणं घेतला पण माझी बहीण होती ती गमावली. त्याला 8 वर्षाला हिंडवला. 8 वर्षाला झाली. कोणी शिकवलं तुम्हाला धवलेरीचं काम? आईने. हां, माझी आई धवलेरी होती. हां, मग किती आईसोबत तुम्ही काम करायच्या का? कसं करायचं? आई सोबत जाय, ती बारीक असताना तावशी जाय सोबत. हां हां, बारीक असताना आई सोबत जाय. तावशी मी शेला शिकलेली आहे. हां, आई शिकली तर कोणाकडे गुलाबी आमच्याकडे. हां, तिकडे जायचं किती पाठी गाणं सांगितलं राहायचं बसून. तर ऐकून घेतला ना, मग मला मोठी झाली ना ते मला गाणं रडूनच गेला. बरं, मग सगळं पाठ झालं का? ते सगळं पाठ झालं. पाठ झालं. आई तर त्याची कळशी थंडी आपले वाघमासी पडी 4-5 गेल्या कोणीकडे वागसय पालघर मोठा वाडा 60 पाठची आली ती होई दिला ती 60 पाठची. आपल्याला नवरा शाळेत गेलात तुम्ही? नाही झालं.
एक पण नाही, पहिली पण नाही. नाही बर. सही पण आहेच. आम्हाला सही नाही का पहिलीच नाही आम्हाला आईला पण गाडी दिली ना, त्याच्या- आम्हाला शिकेलच नाही ते काय. आपण बघतोय माझं ही 3 पोरं हा माझं ते पहिली सुद्धा किंवा पुस्तक न वाचलेली न लिहिलेली आमची धवलेरी, तिची बुद्धी एवढी तल्लख आहे की जे आईने शिकवलं, आईसोबत जी शिकली ते पूर्ण तिच्या बुद्धीमध्ये कम्प्युटरसारखं फिट झालं आणि तिचा उपयोग ती आता लग्नावाला करते. किती लग्न लावले असतील आतापर्यंत? हा, लग्नात लावले. ते दिवेला त्या दिवशी पुन्हा सोपारा घातला. आता ते आम्ही मग सोडून उंदाजून ऐकलं की नाही लावेला. उंदाचं ऐकलं की नाही लावेला. आम्हाला हे जुने पोरचे सोपारे होते ते नवे शेगण ते बांधले. वासय पालघर मोठा वाडा ते फार दूर दूर हिंडून आला होता. म्हणजे 30 वर्षात मोप लगीन लावली. अत पैसे सोपारे होते. येऊन घेतला असं. हां. 8 वर्ष मला झाला तिची बरोबर. बरं. आता मग सुपारी जी येते लग्नाची हा सोपा ती कोण घेऊन येतात का कसं? लग्नात गेलो ना का नाही, मग ऐक ना. विडा द्या. विडा द्या. 200 रुपये विडा देत. सोपारी म्हणजे आम्हाला तुमच्या उंबर आपले ना उंबरा नाही जायचा. साडी घेतली आमची ना पातळ साडी लावलेल्या तिकडे जायचा. देवादेवी आमच्या देवादेवी खिलवायचे. हा. जमिनीला पाठीच पाहिजे. मांडवा देते पैसे. तशी आम्हाला गाणं सांगायला लागलं. हां. मग ते प्रत्येक रीतीचा वेगळा गाणा, हा बरोबर ना? हा त्या प्रत्येक सगळ्या रीतीची सगळी गाणी सगळी तोंडपाठ आहेत. हा पाठ तोंड हा? पाठ सगळी. 2 तास आहे हा. हा. ते 15 तारीख आहे. हां. होते भावर नंदोरचा देवखोप. देवखोपचा भावर त्याच्याकडे एक विडाद आहे. कोणत्या रीतीला गाणं सांगा. कोणकोणत्या लग्नामध्ये आता रीती आहेत ना, घर रीती आहेत त्या बाबा आधी घरची गेलो काय पहिला आंघोळ आता घालतात, काय सांग मग ते देवादेवी, मग हळद, मग बाशी आंघोळीचा लावतात. सांगायला कोणकोणत्या देवादेवीचं वेळेस सांगायला आंघोळ बहला नाही. गेलो ना आम्ही मांडवात गेलो ना. मांडवात गेलो काय ते दिवशी नवऱ्याचा मांड घालत होता पहिले मांडवाचा गाणा. त्याला मांडवाचं अशी आरती कर ना, आरतीचा गाणा सांगून नवरा घरात जाऊन हा ते दिवेला ही नवऱ्याची लाईट डॉक्टरीना सोपारी खारका हां. ते त्याला गाणं सांगून बांधून ना मांडवाचा अजून गाणं सांगायचं. हिमाय बाबाच आम्हाला लगीन नाव ते त्या देवाची एक एक गाणी आहेत का अखांची म्हणून एकच गाणं आहे? हिरवा, हिमाय, कंसरी ही सगळ्यांची गाणी आहेत का? हां? हा सगळ्यांची गाणी आहेत ना? मग ते देवादेवी खेळवताना ती गाणी आखी सांगायला सांगत असाल ना तुम्ही? चलूक निघत चौकात ना चौकात देव तळे देवाचं नाव सांगायला लागत. चौक तुम्ही काढता का? आम्ही चौक नाही काढून दुसरे लोक काढत. सुवासिनी का? सवासीन काढत नाही तर मग गाठी दिली नाही. आम्ही चौक नाही हा. काढत. लगीन तर कोणी लावून बाकी रीती तुम्ही करता? हा हा? चौकाचा भरले जोडायची तेच वाचणे म्हणजे हा. आम्हाला ते कर गाणं सांगू पण ते आमच्या विधवाना हां. गडबडा केला का आमची गाडी काठी नाही ते आम्हाला कोणी दुसरी रीत नाही करू. गाणं लगीन लावून लगीन लावला परत गाणं सांगू. हां. पण आम्हाला बिसरी रीत करता नाही. आम्ही कना पण नाही भरत. हा आम्ही सांगू सवासनीला कना भर आम्ही लगीन लावू. त्याचा कदा मग भरला त्या बाकीचा सवासीन करत? सवासनी हां. लगीन लावायचं आम्ही सांगू का तुम्ही सवासनी कना भरा आम्ही गाणं सांगू. मग चौक सवासीन काढते. हा, चौक काढताना गाणं कोण सांगतं? आम्ही तुम्ही सांगता? हां. आम्ही मग सांगू. त्यांनी कना भरला पाठ ठेवला का मग ते पैसे गाणं सांगायला लागेल पाटावरचे. मग त्याच्या पुढा त्याचे चौक काढताना गाणं सांगितलं, चौक काढून झाला, पुढा पुढं तर मग आता काय कुऱ्हाडी का घेऊन जायला लागेल डोंगरात. हां. कशाला कुऱ्हाड घेऊन जायला लागतं ना? कशाला? झाला ना चंदन पाठ घडाय. मांडवा हां. चंदन पाठ. हा चंदन पाठ घडायला लागे. डोंगरात जायला लागे. चंदन तर पसायला लागे. तर तशी तोडून आणायला लागे मांडवा. तर जंगलात गेल्यावर तर तोडताना गाणी बिनी काय बोलत का नाही? तर डोंगरात काय आम्ही घरात सांग गाणी गाणी सांगू नका काय गाणी गाणं कितीला मग ते चंदनपाठ आणल्यावर चंदनपाठ आणल्यावर तर त्यावर तेव्हा गाणं. तेव्हा मग लगीन लावायचं गाणं किती सांगलं हां. तुम्हाला गाणं सांगून पाहिजे सांगून बरं. पाहिजे. तो झाला. मग आता बाशिंग. वासिंग बासिंगाचा पण गाणं सांगू. हां.
बाशिंगाचा पण गाणं. आधी हळद मग बाशिंग ना. हळद लावून झालं, तेव्हा ते- हळद लावताना गाणं. हा ते जोड वाटत ना हळद चढावी नवऱ्याला मसली सोरायला. हम्म. मग तेव्हा तेव्हा म्हणा जोड वाटत ना. जोडायचं सांग. आधीच कोणी मामास कोणी मामी अशी काही जोड वाटत ना म्हणतात. हा त्याचा हा म्हणा सांगायचा आम्हाला जोडलेला. हा त्याच्या गाणीच सांगायचं. गाणीच सांगायचं. जा बाशिंग बांधते तेव्हा गाणीच सांगायचं. हम्म. हा. मग हळद लावायला सुरुवात केली का 5 जोडपी येऊन ते हळद लावतात, हळद चढवतात. हा, चढवायची नवऱ्याला. हा. मग ते आपली सगळी सोरी असते त्याला बरोबर. चढावची परी नवऱ्याला. हा नवरी असे का नवरा असं. हम्म. नंगा काका तू कोणी ते असं त्याला बसवायचा ना त्याला लावायची नवरे. हा पहिले नवऱ्याला लावते मग मामा असतो पहिले नवऱ्याला लावे ना तो मग त्याच्या हात आहे ते करत मामाशीला लावत. वाटून धरत ना मग त्याला लावायचं. त्याला लावायचे. मग हळद लावून झाली मग बाशिंग लावायचा. बाशिंग लावताना आहे का ना गाणं? बाशिंग लावायचं हा गाणं. आहे ना गाणं? हो. आखा बाशिंग लावायचा सगळा वाटोळा पाय गाणं. बाशिंग लावायचं तेव्हा म्हणा म्हणजे हा, गेला हा बाशिंग. बाशिंग लावून झाला मग तो दिवस झाला, हळदीचा दिवस झाला. मग पुढचा दिवस, दुसरा दिवस लगीन बरोबर ना? लगीन लावायचं. लगीन. हा. मग तो नवरदेव येईल मांडवात, कांचिमख्या जे काय ते, मग साडी इकडे ते देतात, तिकडची इकडे आणतात. ते हा त्यावेळेस असं प्रत्येक ठिकाणी गाणं गाणं. बरोबर ना? हो प्रत्येक ठिकाणचं गाणं. बाशिंग पाडाय केलं ते सांगायचं गाणं. ते नवरीला पहिले जाती, नवऱ्याचा नवरीला घेऊन जाती. मग परत नवरी जाते, परत नवऱ्याला आणते. हा बाशिंग हा ते बाशिंग बदली करायचा. बदली करायला. हा. आणला का मग तसं शिवकरला का लगीनला मांडवात नाही. हा लगीनला मांडवात नाही. मांडवात हा नवरा आला तर मग नवरी उभी करते. उभी करते, मामा घेऊन येतो. मग मामा सांग ते नवरीचा तिकडं मामास केली नाही कोणची कोणी हा नवरीचा मामास पण कोणी ती रे. घेऊन येतात, घेऊन येत. पण ती उभी इथे जी सोय करतात, ती- पाठ मांडतात, हा. ते कोण करतं? गणा भरत ना. ती सवासीन. ती सेवासिंग करते. हा सवासीन तो कना भरायला सवासीन करे. 5 हा. सुपाऱ्या 5 खारका 5 बदाम असे तिथं ती मग ठेवायचे. ठेवत. हा ती सेवासिंग करते. हा सवासीन हा करते. ती सेवासिंगला माहित आहे का तुम्ही सांगता? आम्हाला विचार काय काय हा. काय. पण आमच्या घरभराला गेले ना ते घरभरा नाही तर आम्ही नाही करत. आम्ही विधवा. तुम्ही सांगता सांगू आम्ही. त्याप्रमाणे सुवासिंग करते. हा बरोबर? नाही काय नवरा नवरी आली, हा. हा मग तो अंतरपाठ कोण पकडतं? आम्हीच हा आम्हीच पकडून तर कोण पकडेल. हा त्या नवरीकडचा एक, नवऱ्याकडचा एक. त्याला चावून त्याला चावल द्यायचं सगळं मग सध्या वाटायचे तिकडे राहते तिकडे राहते. पाठ ना त्याला चावून दोन चावून बांधायचं अंतरपाठ. हा आम्ही काठे पाठला गावाचा काठ्या पाड्याने सरपंच आम्हाला लगीला हुकूम. हा आवाज बंद. पंच. आमचा हा सरपंच गावातला हा. आम्हाला हुकूम झाले झाला आवाज बंद. आम्ही गाणं चालू करू. हा. आमच्या गाणं 1 तास पुढे गाणा 1.5 तास. दीड तास. हा गाय ना वाजवाय ना नाचाय गाय ना तर आम्ही सांगू काठी पाडला गाणं करू. हा. पण तू त्याला गाय नाही घाली ना ती सांग हा असं गाणं उडवा. हा गाणं मग- मध्ये मध्ये टाकून द्यायचा. हा, ते मग मला ते त्याची गाणे काय झाली? अख्खे म्हणजे आता नवीन शब्द आहे मंगलाष्टक. हा पण ती गाणी झाली का मग लगीन. बरोबर ना? सगळं गाणं हारबीड टाकायचा, हातात हात पकडलेले असतात. हार दे मग सगळं सावधान सुव लग्न करून मग हार टाकायचा. हा आंदोलन धरत ना नवरा नवरी काय लगीन लावल्यावर मग हार टाकत. पहिला गल सुद्धा खालूच लगीन लाव चावला खाला आंदोलन भरायची सोपाऱ्या ठेवायच्या दोघांचे ना. हा एकमेकांच्या हातात हात देतात का नाही? हातात हात. हात देतात. पैसे आम्ही सांगतो का मी पुन्हा पुन्हा 100 रुपये ठेवा अंग आणून हा. ते पैसे आम्हाला 100 नवरीकडून, 100 नवऱ्याकडून. नाही 50 50 तर आम्ही पैसा ना आता तर वाढला आहे तर आता सांगायचं लागते 100 तरी पण आम्ही 50 म्हणजे हा. नांगून घ्यायचं कशी गरीब का श्रीमंत हा बर. असं पण आपल्या पाय घरवाले चांगले चांगले मग ते असते. लगीन लावल्यावर त्यानंतर पण आखे विधी आहे का, रीत आहे का? आधी सोडवायचे आम्ही ना नवरा नवरीची भेट ठोकवायची. हा नार आणेल ते भरायचे हा ना कोणी दान करत राहते का ग आम्ही सोपट्या नाही केलं. गाणं सांग सांगून ना दान मला दान करायचं ना हा कोणी हाताची दूध कोणी काय दान दिले ना हम्म. आम्ही आमची मुखात ते गाणं सांगू दान करा असा
कन्यादान दान करताना पण गाणं आहे, गाणाच, हा. गाण्यात सांगायला कन्यादान करताना गाणं. गाणं कन्यादान करायचं हो गाणाच. हं. मग आता लग्नाचं ही रीत कधी संपते? जय बाशिंगा सुटत नाही. हा. मग आता लग्न लागला त्याचं रीत केली, तर मग तुम्ही कन्यादान केला, बाकीच्यांनी दान केला. ते नवऱ्याला नवरी राहिली ना त्याचा राम राम तर झाला. नवरा नाही ना नवरीकडची राहिलो तर मग ती नवरा नवरी गेली हा. तर आम्ही मग सांगू कामाला रवानगी केला ना नवऱ्याची घरा राहिली तर नवऱ्याची बाशिंगा सुटत तर आम्हाला राहायला लागेल. हा, नवऱ्याकडं. नवऱ्या हा. आता जाम ठेवायचा, आंघोळ्या करत त्या आंघोळ्याचा गाणं लागेल. आंघोळीचा हो गाणा. लगीन करून आल्यानंतर नवऱ्याच्या घरी हा नवरा नवरीची आंघोळ करताना हा गाणं. त्या पण गाणं नवरा नवरीला बंगडवून ठेवजे हा. कधी कधी बोलून ठेवलं? तर मग ती बाशिंगा सोडून आंघोळ्या करतात तर म्हणजे त्यावर शिमगा त्याचा दोघांचं सेल होय, त्याला काय काय सारखा सोपा हरका सोपा ते सगळं लागेल. नाही नाही, ते बोगणून कशाला ठेवतात? मग सांगू काय ती असत ना त्याच्या शेणाचं भाताचं जेवणाचं लाडू करत शिवत हा. ना कोर कांडा राह ना ते कांडा मग त्याच्या करायला देवलात सगळ्याचं बर, मग ते करताना पण ते गाणं. मग हा त्या पण ते कांदा ते मग दपून ठेवायचा ना नवऱ्याला मग व्यवसाय सांगायचा. हा. हा ते मग असं वासनी व्यवसाय कधी ते आंघोळ झाल्यावर? आंघोळ झाल्यावर हा. मग तो गवसतो का? हो हा. गवस मग सांगायचं कोणा नांगेरे ना त्याला नाही गवसला तर सांगायचा की ठेलायचा त्याला दपून ठेवलं की सगळं गेलं. हा, लपून ठेवायचं. लपून ठेवायचं. हा हा. मग ते ती रीत कधी संपते लग्नाची? लगेच शेकला त्याचा झाल्यावर त्या बाशिंगा सुटली का मग झाला. अच्छा. हा मग तुम्हाला ते सुपारीचे बिदागी किती देतात? देणारा आम्हाला मग विचारत पडक द्यायचं तर सांगा ना तू. ते मनाप्रमाणे. मनाप्रमाणे. हा मनाप्रमाणे सांगायचं. अजून काय साडी चोळी देतात का? नाही. हा? साडी चोळी काय तसं देतात? नाही ते पैसे देतात. पैसे ते नाही, साडीचं काय. म्हणजे एक दिवस हळदीचा, एक दिवस लग्नाचा, बरोबर ना? 2 दिवसात 2 दिवस. नवरात्री होत, नवरात्र नवरात्री हा. नवरात्री होत नवरा राहिला तर नवरात्री ना विसरीत पण राहत नवरी घेते दुसरा. नवरी राहते गुजरात लगीन लावला का मग मग ती परत जाते, ती मग तिला घ्यायला येतात. हा ते मग नवऱ्याच्या घरात इकडची राहती करते ना आम्हाला इकडची राहते आम्ही मग सुट्टी घेऊ ना आता तिकडे कशाला जायचं त्यांच्याकडे इकडूनची करेल ते. बरोबर. प्रेक्षक हो, आपण बघतोय की लग्नाची जी रीत आहे पूर्वापार जी आहे ती 2च दिवसाची. आत्ताचं जे नवीन संस्कृती फॅड आलेलं आहे, 3 दिवस 4 दिवस प्री वेडिंग हे ते, म्हणजे आपल्या लग्न ह्या संस्कृतीचं काहीसं विभत्सीकरण होत चाललं आहे का, ह्याकडे आपण सगळ्यांनी कटाक्षाने लक्ष द्यायला पाहिजे, कटाक्षाने विचार करायला पाहिजे. आणि त्यामुळे ही जी लग्न संस्कृती आमच्या म्हणजे अतिशय ज्यांना आदरयुक्त अशा आमच्या धवलेरी आहेत त्या ज्या लावत आहेत, त्यांनी आज आपण बघितलं त्यांच्या मनोगतामध्ये की कशाप्रकारे प्रत्येक लग्नाच्या प्रत्येक स्टेपला गाणं आहे. आणि हे गाणं सांगण्यामागे एक विज्ञान आहे की ज्याप्रमाणे आता आधुनिकतेमध्ये ब्राह्मण हा मंत्र तंत्र उच्चारतो, आदिवासी संस्कृतीमध्ये त्या गाण्यांद्वारे त्या लग्नाचे मुहूर्त, लग्नाची जी काही रीत होते, लग्नाचे जे काय विचार असतात, आदानप्रदान असतं, ते परिपूर्ण होण्यासाठी ते गाणी हा त्यातला एक दुवा होता. आणि त्याच्यामुळे ते अशी प्रगल्भ संस्कृती असलेली धवलेरी आजही टिकून आहे, टिकवत आहेत. त्याच्यामुळे अशा धवलेरींचा आम्हाला अभिमान आहे. आणि त्यामुळे ही संस्कृती टिकली पाहिजे, संवर्धित झाली पाहिजे आणि पुढच्या पिढीलासुद्धा याचं ज्ञान झालं पाहिजे. पुढची पिढी याला शिक्षित झाली पाहिजे, प्रशिक्षित झाली पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून हा जो उपक्रम चालू झालेला आहे, त्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे की अशा प्रकारचा अभिनव असा उपक्रम आदिवासी संस्कृती बचाव अभियान जे चालू आहे त्याच्याबद्दल मी खूप अभिमान वाटतो आहे. आणि या अभियानाला मी शुभेच्छासुद्धा देतो आहे. मस्त वाटलं हां. जोहार. आज आपण आदिवासी धवलेरी सवासीन आणि पंच बचाव अभियान ह्या अंतर्गत आपल्या धवलेरी आहेत, त्यांच्यासोबत आपल्यासोबत आहेत पालघरचे लोकसभा खासदार डॉक्टर हेमंत सवरा साहेब
आणि आपण धवलेरी आणि साहेबांचा संवाद ऐकलेला आहे आणि त्यांचा वेळात वेळ काढून आपल्यासाठी त्यांनी वेळ दिलेला आहे आणि आजचा हा संवाद खूप सुंदर झाला. सरांनी जे काही विचारलं अतिशय मार्मिक होतं आणि त्याच पद्धतीने धवलेरींनी पण त्यांना चांगली उत्तरं दिली. तर साहेब, आज तुम्ही ह्या अभियानात जोडलात त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद आणि धवलेरीचे खूप खूप धन्यवाद. जोहार.